नमस्ते मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या होणाऱ्या 29 जुलैच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे ओवीने चित्र काढलेलं असतं। त्याच वेळेस पार्वती तिला विचारते की कोणाचं चित्र आहे। त्यावेळेस ओवी म्हणते ही मी आणि माझी आई आहे, परंतु माझ्या आईला आई नाही आहे कारण ती मधुभाऊंच्या अनाथ आश्रममध्ये राहिली आहे। हे कळताच क्षणी लगेचच इकडे पार्वतीचे डोळे उघडतात आणि ती म्हणते म्हणजे जानकीच माझी मुलगी आहे। तर इकडे मंगळागौर चाललेली असते। तर इकडे जानकीची सासू मुद्दामून जानकीला असं म्हणत असते की अगं अगं सुनबाई, माझ्या घराला तोडतीस का ग असं म्हणत असताना लगेच तिथे जानकीची खरी आई तिथे येते, म्हणजेच पार्वती तिथे येते आणि म्हणते नाळ जुळेल का रक्ताची माय लेकीची असं म्हणत तिला जवळ घेते आणि पुन्हा ही नाळ जुळेल का आपल्या दोघींची असं म्हणत असताना लगेच इकडे ऐश्वर्या म्हणते तरी म्हातारी तिच्या लेकीला भेटली म्हणजे आता सगळं संपेल असं म्हणत तिथं असणारा पडदा ती ओढते। त्या क्षणी वरती असणारं झुंबर खाली पडायला लागतं आणि जोरात जानकी आई असं ओरडते। आता खरोखर जानकी तिच्या सख्या आईला वाचवू शकेल का आणि ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा देईल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।